विद्यार्थी मित्रांनो बघा 10th स्टँडर्डचं मॅथ त्यातला लेसन आहे क्वाड्रेटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.2 बघा त्यातला पहिला क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय द फॅक्टरायझेशन। बघा फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन हे सॉल्व करायचंय। तर बघा पहिला क्वेश्चन आहे x स्क्वेअर मायनस 15x प्लस 54। तर बघा इथं आपल्याला 54 दिसतोय, तर ह्या 54 चे असे फॅक्टर पाडा की आपल्याला तो 15 आला पाहिजे। तर लक्षात घ्या फॅक्टर आहे आपल्याकडे 9 6 आर। लक्षात घ्या आपल्याला इथं कोणता साइन दिसतोय मायनस, तर ग्रेटर नंबरला मायनस द्या। समजा आपण इथे प्लस जर केलं तर प्लस मायनस मायनस होईल, म्हणजे -9 प्लस 6 म्हणजे तो 3 होईल। आपल्याला काय पाहिजे 15, म्हणून आपल्याला इथे सुद्धा मायनस करावं लागेल, म्हणजे मायनस मायनस प्लस आणि ग्रेटर नंबरचं साइन, म्हणजे -9 -6 -15। बघा आता इथं एक्स स्क्वेअर मायनस 15 आहे, 15 च्या जागेवरती लक्षात घ्या -9x मायनस 6x प्लस 54 इज इक्वल टू 0। बघा इथे x कॉमन काढा, x मायनस 9 मायनस 6 ब्रॅकेट x मायनस 9 इज इक्वल टू 0। बघा ब्रॅकेट ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट ब्रॅकेट एकदाच लिहा x मायनस 9 आणि इकडे आहे आपल्याकडे x मायनस 6, म्हणजे ब्रॅकेट ब्रॅकेटचं एकदा लिहा आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं आपण एकदा लिहिलं म्हणजे x मायनस 6। देअरफॉर x इज इक्वल टू 9 आणि इथे लक्षात घ्या x इज इक्वल टू 6। बघा अशा पद्धतीने आपण याचे फॅक्टर पाडले। इथे सुद्धा बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0। या -20 चे असे फॅक्टर द्या की 1 आलं पाहिजे। तिथे फॅक्टर बघा 4 5 आर 20। बघा इथे तुम्हाला प्लस दिसतंय, तर इथलं साइन ग्रेटर नंबरला द्या प्लस, मला 1 पाहिजे म्हणून मी याला काय करतो मायनस, म्हणजे -4 प्लस 5 म्हणजे प्लस 1। बघा आता इथं एक्स स्क्वेअर प्लस त्याच्या जागेवरती लक्षात घ्या एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 5x मायनस 20 इज इक्वल टू 0। इथे बघा x कॉमन काढा, x मायनस 4 प्लस 5 कॉमन काढा, इथे सुद्धा होईल x मायनस 4 इज इक्वल टू 0। बघा ब्रॅकेटच्या आतमधलं एकदा या आणि ब्रॅकेटच्या बाहेर मध्ये बघा x प्लस 5 इज इक्वल टू 0। बघा x मायनस 4 आहे इज इक्वल टू जाताना तो प्लस 4, x इज इक्वल टू हा प्लस 4 होता प्लस 5 बाहेर जाताना तो काय आला -5। बघा त्यानंतर थर्ड क्वेश्चन 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0। इथे लक्षात घ्या 2 इंटू 13। बघा या दोन सम मध्ये अगोदर कुठलाही कोएफिशियंट इथे नव्हता, तर इथे वायलाच कोएफिशियंट लागलाय 2, तर तो कोएफिशियंट आपण पाठीमागे शिफ्ट करा। 2 इंटू 13 म्हणजे 26। या 26 चे असे फॅक्टर पाडा की 27 आला पाहिजे, म्हणजे 26 1 जार आपल्याला 27 पाहिजे, म्हणजे प्लस 26 आणि प्लस 1 म्हणजे प्लस 27। इथे लक्षात घ्या 2y स्क्वेअर प्लस 27y च्या जागेवरती बघा 26y प्लस y प्लस 13 इज इक्वल टू 0। 2y इथे कॉमन काढा म्हणजे y प्लस 2 13 जार प्लस इथे 1 कॉमन काढा म्हणजे y प्लस 13 इज इक्वल टू 0। बघा ब्रॅकेट ब्रॅकेटचं एकदा लिहा आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं एकदा लिहा। बघा अशा पद्धतीने आपल्याकडे दोन ब्रॅकेट तयार झाले। इथे बघा y प्लस 13 आहे इज इक्वल टू कडे घ्या, इज इक्वल टू च्या बाहेर गेल्यावर तो -13 होईल। 2y इज इक्वल टू इथे प्लस 1 आहे, बाहेर जाताना तो -1 म्हणजे y इज इक्वल टू -1/2। बघा अशा पद्धतीने आपण यांचे फॅक्टर पाडले। बघा नेक्स्ट क्वेश्चन 5m स्क्वेअर इज इक्वल टू 22m प्लस 15। बघा अगोदर याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये करून घ्या, म्हणजे 5m स्क्वेअर मायनस 22m मायनस 15 इज इक्वल टू 0। सगळे आपण इज इक्वल टू लेफ्ट साइडला आणले बघा, त्याच्यामुळे त्यांची आपण साइन चेंज केली। इथे बघा 5 इंटू 15, बघा 5 इंटू 15 म्हणजे किती होतील ते 75 आणि इथे मायनस असल्यामुळे आपल्याला तो करावा लागला -75। या -75 चे असे फॅक्टर घ्या की 22 आलं पाहिजे, तर आपण फॅक्टर घेतले 25 3 जार। बघा 25 3 जार मला -22 पाहिजे, म्हणजे ग्रेटर नंबरला मायनस करा आणि इथे प्लस करा म्हणजे -22 निघेल। बघा आता इथं 5m स्क्वेअर मायनस 25m प्लस 3m मायनस 15 इज इक्वल टू
0. बघा इथं आपण 5m कॉमन काढला, m 5 5 जार प्लस 3 कॉमन काढा म्हणजे 3 5 जार. बघा दोन ब्रॅकेट आपल्याकडे सेम झालेले आहेत. ब्रॅकेटचं एकदा लिहा आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं एकदा लिहा. बघा इथं म्हणजे m मायनस 5 आणि इकडे 5m प्लस 3, m मायनस 5, तर देअरफॉर m इज इक्वल टू 5 मायनस 5 इज इक्वल टू, जाताना इकडे 5 झाला. इथे बघा 5m इज इक्वल टू प्लस 3 आहे, राईट साईडला होताना तो मायनस 3 झाला. देअरफॉर m इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 5. बघा अशा पद्धतीने दोन फॅक्टर आपण इथे काढली. त्यानंतर इथे बघा इथे तुम्हाला डिवाइड बाय 2 दिसतो ह्या इक्वेशन मध्ये. इथे सुद्धा आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये करायचंय, बट इथं हा फ्रॅक्शन फॉर्म आहे. आपण हा जो 2 आहे तो बोथ साइड काय करू, मल्टिपल. बघा बोथ साइड मल्टिपल केल्यामुळे काय होईल, 2 2 जार 4x स्क्वेअर, इथे बघा 2 2 जार 4 प्लस 1 इज इक्वल टू 0. बघा इथं 4 इंटू 1, बघा 4 इंटू 1 4, या 4 चे असे फॅक्टर पाडा की किती आला पाहिजे, -4. तर आपण फॅक्टर घेऊ 2 2 जार म्हणजे -2 म्हणजे -4. बघा इथं 4x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. बघा इथं 2x कॉमन काढा म्हणजे 2 2 जार 4, 2 1 जार, इथे -1 कॉमन घ्या म्हणजे 2 1 जार 2 2 जार, इथे लक्षात घ्या 2 म्हणजे 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. बघा ब्रॅकेटचं एकदाच लिहा 2x मायनस 1 आणि अदर ब्रॅकेट मध्ये बघा ब्रॅकेटच्या बाहेरचं लिहा 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. बघा इथे 2x इज इक्वल टू -1 आहे, राईट साईडला पाठवा. इथे बघा 2x इज इक्वल टू -1 याला राईट साईडला घ्या म्हणजे तो 1 आपला पॉझिटिव्ह मध्ये आला. देअरफॉर x इज इक्वल टू 1/2 आणि इथे सुद्धा x इज इक्वल टू 1/2. बघा अशा पद्धतीने आपण याचे फॅक्टर पाडले. त्यानंतर इकडे बघा नेक्स्ट क्वेश्चन. इथे बघा इथे फ्रॅक्शन फॉर्म आहे 6x मायनस 2 अपॉन 6 इज इक्वल टू 1. बघा इथे जो हा x आहे तो आपण बोथ साइड मल्टिपल करू. बघा बोथ साइड मल्टिपल केल्यामुळे काय आला तो 6x स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू x आहे. बघा x बोथ साइड मल्टिपल होऊन गेला. बघा याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये करा म्हणजे 6x स्क्वेअर मायनस x मायनस 2 इज इक्वल टू 0. बघा 6 इंटू -2, बघा 6 इंटू -2 म्हणजे -12. त्या -12 चे असे फॅक्टर द्या की मायनस आला पाहिजे म्हणजे 4 3 जार. बघा इथे तुम्हाला मायनस पाहिजे, इथलं म्हणून मायनस ग्रेटर नंबर दिला आणि इथे प्लस ठेवलं म्हणजे -4 प्लस 3 म्हणजे -1. बघा आता इथे 6x स्क्वेअर मी 3 ची टर्म अगोदर लिहितो प्लस 3x मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. बघा इथे आपण 3 कॉमन काढू 3x म्हणजे 3 2 जार प्लस 3 1 जार, इथे -2 कॉमन काढू म्हणजे 2 2 जार प्लस 2 1 जार. बघा अशा पद्धतीने दोन ब्रॅकेट आपले सेम झाले. बघा ब्रॅकेटचं एकदा लिहा आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं एकदा घ्या 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. बघा इथं 2x प्लस 1 आहे, राईट साईडला घेताना तो झाला -1. इथे बघा 3x हा -2 आहे, राईट साईडला घेताना तो झाला +2. बघा देअरफॉर x इज इक्वल टू -1/2 अँड x इज इक्वल टू 2/3. बघा अशा पद्धतीने आपण यांचे फॅक्टर इथं फाइंड आउट केले. बघा 7 क्वेश्चन. √2x स्क्वेअर प्लस 7x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. बघा पुढचा कोएफिशियंट किती इथे √2 त्याला इंटू लास्ट बघा 5√2. बघा 5 ऍज इट इज इंटू √2 इंटू √2 2 5 2 जार 10. या 10 चे आता असे फॅक्टर पाडा की आपल्याला किती आला पाहिजे तो 7. बघा आपण फॅक्टर पाडू 5 2 जार, इथे मला प्लस पाहिजे म्हणून ग्रेटर नंबरला प्लस, तिथे मला सुद्धा प्लसच करावं लागेल कारण +2 आणि +5 म्हणजे +7. बघा आता इथे √2x स्क्वेअर. बघा आता अगोदर लिहिताना मी 2 इथे लिहितो म्हणजे 2x, नंतर इथे आपण लिहू 5x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. बघा इथे आता नेक्स्ट स्टेपला √2x कॉमन काढा म्हणजे काय होईल इथं x प्लस इथे वरील √2. इथं बघा आपण 5 कॉमन काढू म्हणजे इथं x प्लस 5 ऑलरेडी कॉमन आहे म्हणजे √2 इज इक्वल टू 0. बघा दोन ब्रॅकेट आपले सेम झाले. बघा ब्रॅकेटचं एकदा लिहा
आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं एकदा, म्हणजे √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. इथे बघा x आहे, प्लस आहे इज इक्वल टू जाताना मायनस √2. इथे बघा √2x आहे इज इक्वल टू -5. बघा x इज इक्वल टू -5 अपॉन √2. बघा अशा पद्धतीने x इज इक्वल टू -√2 आणि इथे x इज इक्वल टू -5 अपॉन √2 याचे फॅक्टर आपल्याकडे निघाले. त्यानंतर इथे बघा 3 into 2 विथ 6. या 6 चे आपल्याला असे फॅक्टर घ्या की 2√6 आला पाहिजे. आपल्याला 6 चे असे फॅक्टर घ्यायचे का 2√6. म्हणून आपण फॅक्टर घेऊ √6 -2√6 पाहिजे, म्हणून आपण दोन्ही ठिकाणी काय केलं, मायनस मायनस, म्हणजे -√6 इथे बघा 3x² -√6x -√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. बघा आपण तुमच्यासाठी एक स्टेप अजून मारून घेऊ. 6 चे फॅक्टर बघा 3 into 2 x ऍज इट इज. इथे सुद्धा 6 आहे. 3 into 2 √x ऍज इट इज प्लस 2 इज इक्वल टू 0. बघा आपण ह्या दोन टर्म मधनं √3 आपण कॉमन काढू, म्हणजे √3x मी कॉमन काढला, यातनं √3 कॉमन निघाला. याचा अर्थ इथे √3 उरला. √3 यातनं एकच x बाहेर आहे, म्हणजे इथे अजून एक x उरल. इथे लक्षात घ्या √3 कॉमन आहे, मायनस म्हणजे इथे √2. बघा सेम कंडिशन इथे 2 आहे, इथे √2 आहे. तर आपण काय करू, √2 कॉमन घेऊ, म्हणजे इथे बघा √3x प्लस या 2 मधनं एक रूट बाहेर आहे, म्हणजे आतमध्ये फक्त एक रूट उरेल. बघा इथे ब्रॅकेट मायनस आहे, आतलं साइन इथे चेंज करा. म्हणजे बघा दोन ब्रॅकेट आपले जे आहेत ते सेम झालेले आहेत, म्हणजे √3x मायनस √2 आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं बघा √3x मायनस √2. बघा इथं √3x इथे मायनस आहे, इज इक्वल टू जाताना तो काय होईल, प्लस √2. इथे लक्षात घ्या बघा इथं √3x इज इक्वल टू, हा मायनस आहे, राईट साइडला जाताना √2, म्हणजे x इज इक्वल टू √2 अपॉन √3. इथे लक्षात घ्या x इज इक्वल टू √2 अपॉन √3. म्हणजे अशा पद्धतीने आपण याचे फॅक्टर काढले. त्यानंतर इकडे बघा लास्ट सम इथून घेऊ. बघा 2m ब्रॅकेट m मायनस 24 इज इक्वल टू 50. बघा या 2m ने ह्या ब्रॅकेटला मल्टिपल करा, 2m इंटू m स्क्वेअर म्हणजे 2m स्क्वेअर, परत 2m ने या 24 ला मल्टिपल करा, म्हणजे -48m आणि इज इक्वल टूच्या राईट साइडला बघा तिकडे प्लस 50 आहे, त्याला आतमध्ये घ्या, म्हणजे -50 इज इक्वल टू 0. बघा आता पुढे m स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे 2, इथे आहे -50, म्हणजे 2 इंटू -50 म्हणजे हा होतो -100. आता या 100 चे असे फॅक्टर घ्या की -40 आलं पाहिजे. तर आपण फॅक्टर तिथे घेऊ, 2 इंटू 50 म्हणजे 250 100 आणि 2 -50 -48 म्हणजे हा झाला मायनस, आणि इथे घेतला आपण प्लस. तर बघा इथे फॅक्टर 2m स्क्वेअर -2m -50m -50 इज इक्वल टू 0. बघा आपण इथे 2m कॉमन घेऊ, म्हणजे m -1. इथे बघा -50 इथे आपण कॉमन घेऊ, म्हणजे m -1 इज इक्वल टू 0. ब्रॅकेटचं एकदा लिहा आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं एकदा. बघा आता हा m -1 आहे, तर m इज इक्वल टू +1. इथे बघा 2m हा -50 बाहेर जाताना तो होईल +50. मग इथे बघा m इज इक्वल टू 1 आणि इथे m इज इक्वल टू 50/2 म्हणजे m इज इक्वल टू 25. बघा अशा पद्धतीने आपण याचे फॅक्टर इथं फाइंड आउट केले, m इज इक्वल टू 1 आणि m इज इक्वल टू 25. बघा 10 सम 25m² इज इक्वल टू 9. इथे बघा ax² ची टर्म दिसते आणि c दिसतोय, बट bx ची टर्म जी आहे ती इथं नाहीये, याचा अर्थ आपल्याला इथं फॅक्टर पाडता येणार नाहीये. तर बघा आपण कशा पद्धतीने करू, 25m² बघा इज इक्वल टू राईट साइडला तो +9 आहे, त्याला आतमध्ये घ्या, तो झाला -9 इज इक्वल टू 0. बघा यांचा आपण रूट घेऊ, 25 चा रूट 5, m² चा रूट m त्याचा स्क्वेअर, इथं 9 चा रूट आहे 3 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा फक्त आपण यांचे रूट घेतले, म्हणजे 5 चा स्क्वेअर 25 आणि m चा स्क्वेअर m² आणि 3 चा स्क्वेअर
9. तुमच्याकडे बघा एक फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला बघा काय असतो, ए प्लस बी आणि ए मायनस बी. तर बघा ह्या कंडिशन नुसार 5m प्लस 3 आणि अदर ब्रॅकेटमध्ये 5m मायनस 3 इज इक्वल टू 0 असे आपण फॅक्टर काढले. इथे बघा 5m हा प्लस 3 आहे, राईट साईडला जाताना मायनस 3. इथे बघा 5m हा मायनस 3 आहे, राईट साईडला जाताना हा प्लस 3, म्हणजे m इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 5 आणि इथे m इज इक्वल टू 3 अपॉन 5. असे दोन फॅक्टर आपण इथे पाडलेले होते. पुढे बघा 7m स्क्वेअर इज इक्वल टू 21m. तर इथे सुद्धा तसंच करा, 7m स्क्वेअर हा 21m आहे, म्हणजे प्लस 21m, त्याला आतमध्ये घ्या म्हणजे मायनस 21m इज इक्वल टू 0. आपण काय करू, 7m कॉमन काढा. 7m कॉमन काढल्यामुळे काय m मायनस 3 इज इक्वल टू 0, म्हणजे इथे लक्षात घ्या m इज इक्वल टू 0 आणि इथे m इज इक्वल टू 3. असे आपल्याकडे फॅक्टर पडले. किंवा याला तुम्ही अजून एक पद्धतीने करू शकतात. लक्षात घ्या 7m स्क्वेअर इज इक्वल टू 21m. इक्वेटिंग मध्ये बघा एक एक m आपण विल गेट कॅन्सल करू, म्हणजे 7m इज इक्वल टू 21, m इज इक्वल टू 21 अपॉन 7. therefore m इज इक्वल टू 3. 7 3 जार 21. अशा पद्धतीने सुद्धा आपण इथे सॉल्व्ह करू शकतो. इथे बघा m स्क्वेअर मायनस 11, इथे बघा m स्क्वेअर मायनस 11 चा रूट निघत नाही, बघा त्याला इज इक्वल टू 0, म्हणजे रूट 11 चा स्क्वेअर आपण केला. पुन्हा बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बघा आपण इथे फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा ए प्लस बी आणि ए मायनस बी. बघा म्हणजे इथं m मायनस रूट 11 अदर ब्रॅकेट मध्ये m प्लस रूट 11 इज इक्वल टू 0. बघा m मायनस रूट 11 आहे, तर m इज इक्वल टू रूट 11, m प्लस रूट 11 आहे, तर हा इज इक्वल टू करताना मायनस रूट 11. अशा पद्धतीने आपण फॅक्टर पाडू शकतो. किंवा आपण अजून एक मेथड इथं अप्लाय करू शकतो. लक्षात घ्या m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. तर बघा m स्क्वेअर हा आतमध्ये बघा मायनस आहे, मायनस 11 आहे, राईट साईडला पाठवा त्याला, म्हणजे तो काय होईल, म्हणजे इज इक्वल टू, म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये तो 11 गेला. m इज इक्वल टू m स्क्वेअर आहे, तुम्हाला याचा रूट पाहिजे, तर म्हणजे प्लस मायनस रूट 11, म्हणजे therefore m इज इक्वल टू रूट 11 आणि m इज इक्वल टू मायनस रूट 11. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा याला सॉल्व्ह करू शकतात.